स्मृतीच्या वडिलांची प्रकृती स्थिर. 1 ते 2 दिवस देखरेखीखाली ठेवावे लागणार, डॉक्टरांची माहिती. भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना हिच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आलाय. त्यांच्यावर सांगलीतल्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून 1 ते 2 दिवसांसाठी त्यांना देखरेखीखाली ठेवावे लागणार असून पुढच्या तपासणीनंतर त्यांच्यावर कदाचित एन्जिओग्राफी करावी लागणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. पण सध्याच्या घडीला त्यांची प्रकृती स्थिर असून शारीरिक ताणतणावामुळे हा हृदयविकाराचा झटका आल्याचं डॉक्टर नमन शाह यांनी म्हटलेलं आहे. मी डॉक्टर नमन महेश शाह, सर्वेत हॉस्पिटल मेडिकल रिसर्च सेंटरचा चेअरमॅन आहे. साधारण आज दुपारी 1-1:30 वाजता श्रीनिवास मंदाना, स्मृती मंदानाच्या वडिलांना डाव्या बाजूला छातीत दुखण्यामुळं अर्जंट इमर्जन्सीमध्ये सर्वेत हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलं. त्यांना माइल्ड हृदयाचा धक्काचे लक्षण सगळे आहेत. त्याच्या सगळ्या चाचण्या चालू आहेत. आमचे कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर रोहन थानेदारांनी पण बघून त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवायचं आहे. सध्याची परिस्थितीच्या हिशोबानं त्यांचं बीपी जरा जास्त झाल्यामुळं हृदयाचे ठोके पण जास्त वाढलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांना अंडर ऑब्झर्वेशनमध्ये राहण्याची गरज आहे आणि यामुळे सगळ्याच प्रकारची ट्रीटमेंट चालू आहे. सध्याची कंडिशन स्थिर आहे, पण 1 दिवस 2 दिवस स्टेबल व्हायला अजून लागतील. त्यांच्या रक्ताच्या तपासण्यामध्ये कार्डियाक एन्झाइम्स जे असतात ते थोडे वाढलेले असल्यामुळे त्यांना कंटिन्युअस ECG मॉनिटरिंग करून गरज पडली तर एन्जिओग्राफीची गरज आपल्याला करावी लागेल. सगळ्याच पद्धतीची तयारी आम्ही ठेवलेली आहे. सध्याची कंडिशन स्थिर असून आपण 1 दिवस रात्र आज ऑब्झर्व करून उद्या पुढचे काही निर्णय घ्यायचे असेल ते आपण फॅमिलीशी डिस्कस करून करूया. घरचे सगळे इकडेच होते. जे महत्वाचे जे फॅमिलीचे लोक होते ते सतत त्यांच्या आजाराबद्दलची माहिती आमच्याकडनं घेत आहेत आणि आमची पूर्ण टीम त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सतत तयार आहे. 2-3 दिवस कार्यक्रम सुरू होते. जागरण कारण काय असू शकतं? कारण कसं आहे, लग्न हा सगळा कार्यक्रम कसं असतो, मानसिक आणि शारीरिक पद्धतीनं जरा स्ट्रेसफुल असतो. त्यांना बाकीचे पूर्वीची काही आजार नव्हते तरी अशा वेळेस थोडं इमोशनल किंवा मानसिक शारीरिक ताणतणावाच्या मुळे हार्ट अटॅक येऊ शकतो. कुठल्याही व्यक्तीला येऊ शकतो. त्यांची ओव्हरऑल आरोग्य चांगली आहे, पण छातीत तीव्र प्रकारे दुखून माइल्ड हार्ट अटॅकचेच सगळे लक्षण आहेत आणि त्याचीच ट्रीटमेंट सगळी चालू आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.